विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू. 2029ला सर्वात मोठा बदला घेणार. अवैध प्रमाणपत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयामध्ये कसे? मराठा आरक्षणावरून जरांगेंचा शिंदेंना सवाल. बावनकुळेंनी जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं तर एकट्या बावनकुळेंसाठी 15-20 आमदार पाडणार का? जरांगेंचा सरकारला थेट इशारा. मनोज जरांगेंच्या लढ्याला आमचा आक्षेप नाहीये, पण दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्र देऊ नका. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. बंगळुरूमधील अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगेंना थेट चॅलेंज. एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदेंच्या पक्षात खल सुरू. अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील. संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. राऊतांनी फोल दावे करू नये. शिंदेंच्या शिवसेनेच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर बच्चू कडूंचा निशाणा. मातोश्री निवासस्थानी उबाठाच्या विलीनीकरणावर चर्चा. काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निव्वळ तमाशा उरलाय. सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित. आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत आहे. विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपने शिवसेनेचे आभार मानावे. रवींद्र धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. लोकसभेचं कामकाज राम भरोसे. आजही चर्चा नाहीच. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित. संसद परिसरामध्ये आजही शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन. शहा उत्तर द्या, विरोधकांच्या घोषणा. झारखंडमध्ये भरती परीक्षा गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र. 5 विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडून चर्चेचं आवाहन. फडणवीस सरकारचा जेनझीसाठी मेगा प्लॅन. तरुणांसाठी राज्यात 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश. तहलका मासिकाचा संस्थापक तरुण तेजपाल अत्याचार प्रकरणात दोषी. मुंबई हायकोर्टाने 2021चा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवला. सहकारी महिला पत्रकार अत्याचार प्रकरणात 13 वर्षांनंतर तेजपाल दोषी. शिवसेनेच्या शिबिरात केडीएमचे आयुक्त उपस्थित राहिल्यानं वाद. पक्षाच्या शिबिरात आयुक्त कशासाठी? काँग्रेस नगरसेवकांचा सवाल. पुणे अल्पवयीन आरोपी धिंड प्रकरण. पुणे पोलीस निरीक्षकांच्या मुळावरती. वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत तडकाफडकी बदली. पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई. मुख्य सूत्रधारासह 9 जणांवर मकोका. 21 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू. आरोपी भिवराव लोंढे संघटित टोळी चालवत असल्याचंही समोर. राज्यभरात मारडच्या डॉक्टरांचं 2 दिवसांपासून संप. सीसीएमपी पात्रतेचा वाद विकोपाला. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णसेवेवर मोठा ताण. इराणवर महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला टळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. निष्पाप बळी टाळण्यासाठी शांतता कराराला प्राधान्य. महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. तर ठाणे, रत्नागिरी, नाशिकला येलो अलर्ट. अहिल्यानगरमध्ये विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.